नमस्कार मित्र हो, दरवर्षी आषाढ महिना जवळ आला की संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल नामाचाच ध्यास लागतो. पण तुम्ही कधी विचार केलाय लाखो वारकरी दरवर्षी शेकडो किलोमीटर चालत पंढरपूरला का जातात? विठ्ठलाची वारी कधी व का सुरू झाली? विठ्ठल पंढरपुरात कसा आला? भक्त पुंडलिकाचा ह्या परंपरेशी काय संबंध आहे? आणि आज जे लाखो लोक वारीत सहभागी होतात त्या वारीची सुरुवात नेमकी कशी झाली? आपण ह्या आजच्या छोट्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार, तरी व्हिडिओ संपूर्ण बघा. वारीच्या इतिहासाची सुरुवात भक्त पुंडलिकापासून होती. हजारो वर्षापूर्वी चंद्रभागाच्या तीरावर भक्त पुंडलिक नावाचा एक भक्त राहत होता. परंतु भक्त पुंडलिक हा सुरुवातीपासून भक्त नव्हता. सुरुवातीला पुंडलिक आई वडिलांचा अनादर करत असे. नंतर त्याला माता पिता यांच्या सेवेचे महत्व कळाले व नंतर त्याने आपले पूर्ण आयुष्य यांच्या सेवेमध्ये घातले. भक्त पुंडलिकांची आई वडिलांविषयीची भक्ती पंढरीचा विठ्ठल वैकुंठातून भक्त स्वतः त्यांना भेटायला आले. भगवान जेव्हा पुंडलिकाच्या आश्रमाबाहेर आले तेव्हा भक्त पुंडलिक आपल्या मायपितांचे पाय चेपत होता, त्यांची सेवा करीत होता. देवाने पुंडलिकाला हाक मारली, पण पुंडलिकाने आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांनी देवाला थांबवण्यासाठी एक वीट पुढे सरकवली आणि म्हणाला, प्रभू कृपया ह्या विटेवर थांबवा. भक्ताचा हा साधेपणा आणि भक्तांची भक्ती पाहून देव प्रसन्न झाले आणि भगवान त्या विटेवर उभे राहील. म्हणून विठ्ठलाची मूर्ती ही कटीवर हात ठेवून आज पण विटेवर उभी आहे. म्हणूनच आज वारीच्या जयघोषात पहिले नाव विठ्ठलाचे नाही तर त्यांच्या भक्ताचे घेतले जाते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. तर मित्र हो, अनेक जणांना वाटतं की वारी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांनी सुरू केली, पण इतिहास तसा नाही. वारीची परंपरा ही संत ज्ञानेश्वरांच्या आधीपासून 11व्या ते 12व्या शतकापासून किंवा त्यापेक्षा जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे सुद्धा वारी करे. आता आपण वळूया सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे. पंढरपूरची वारी ही कशी व का सुरू झाली? तर 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरींच्या माध्यमातून भक्ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. तर 17व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाजाला समता, प्रेम व विठ्ठल भक्ती यांचा संदेश दिला. तर यामुळेच हजारो नव्हे तर लाखो वारकरी पायी पंढरपूरला जाऊ लागले. आजही ज्ञानवंत तुकाराम हा जयघोष वारीची ओळख आहे. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्यानंतर त्यांच्या गादीचे वारस व संत तुकाराम महाराज यांचे सुपुत्र नारायण महाराज देवकर यांनी 1685 मध्ये आधुनिक पालखीची पायभरणी केली. नारायण महाराज यांनी संतांच्या पवित्र पादुका पालखीमधून पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू केली. त्यानंतर इसवी सन 1820च्या दशकात हैबत बाबा अरफळकर यांनी दिंडी व्यवस्था, पालखीचा क्रम, अश्वानी संपूर्ण शिस्तबद्ध नियोजन विकसित केले. पुढे इसवी सन 1832च्या सुमारास शिंदे सरकारच्या दरबारात हैबत बाबा सातसकर यांनी या पालखी सोहळ्याला शिस्तबद्ध रूप दिले. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची पालखी वेगवेगळी केली. त्यांनीच वारीमध्ये दिंड्याचे नियोजन व अश्वांची परंपरा आणि एकूण आज दिसणारी वारीमध्ये शिस्त ती त्यांच्या नियोजनातून आकारास आली. त्यामुळेच आजची पालखी मोठ्या प्रमाणावर नियोजन आधारित आहे. आज दरवर्षी देहू आळंदी येथून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी निघते. ही वारी जगातील आकर्षणाचा एक केंद्रबिंदू ठरली आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला सुमारे 10 ते 15 लाख वारकरी पंढरपुरात दाखल होत. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्याबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो पालख्या येऊन पंढरपूरला भेट देतात. याशिवाय पैठणवरून संत एकनाथ महाराज व शेगाववरून बाबा अशा शेकडो पालख्या पंढरपूरकडे येतात. वारीमध्ये रिंगण सोहळा व धुळीचा खेळ, डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण, टाळ, मृदंग, अभंग, कीर्तन आणि हरिनामाचा अखंड गजर संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय करून टाकतो. वारी ही केवळ यात्रा नसून सेवा, शिस्त, समानता आणि एकतेचा उत्सव आहे. तर मित्रांनो, भक्त पुंडलिकाच्या एका विटेपासून सुरू झालेला प्रवास हा आज जगातील सर्वात मोठा आणि शांततापूर्ण पायी सोहळा बनला आहे. तर वारी म्हणजे केवळ पायी चालणे नव्हे तर तो महाराष्ट्राचा सांस्कृतिक व आध्यात्मिक आत्मा आहे. तर तुम्हाला हा इतिहास कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ किंचित जरी आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही कधी पंढरपूरची वारी केली आहे का. भेटूया पुन्हा अशा माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.